आज खूप गुलाबजामुन खाण्याचा मोह झाला. मग काय, मम्मीने घेतलं लगेच बनवायला आणि मी हेल्प करायला. अर्धा किलो खव्यामध्ये पाव किलो मैदा आणि चिमूटभर सोडा टाकला आणि असं दोन्ही हाताने मिश्रण एकजीव केल्यानंतर ह्यापुढे मम्मीची एक ट्रिक आहे. थांबा थांबा सांगते. मस्तपैकी मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फिरवून घ्यायचं आणि ह्याचा रिझल्ट बघायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. आणि खरी ट्रिक तर आत्ता चालू होते. जामून मळताना कधी त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, दूध घालायचं, दूध, आणि ते पण घट्ट म्हशीचं. हे बघा एकदम मस्तपैकी आता हे मिश्रण एकदम तयार झाले. आणि शेवटी हा एक सांगायचं राहिलं, थोडी साय पण टाकायची बरं का. त्यानंतर एक साईडला गॅस चालू करून मी तेल तापण्यासाठी ठेवते. दुसऱ्या साईडला मी आणि मम्मी गुलाबजामुनचे गोळे बनवण्यासाठी कॅमेरा आणि व्हिडिओ शूटिंगमुळे मम्मीचा हसू कंट्रोल होत नाहीये. मस्तपैकी गोळे बनवून झाले आणि आमची तळायची प्रोसेस सुरू झाली. अगं मम्मी इकडे बघ, तू पण येऊ दे व्हिडिओमध्ये. फायनली आमचे टमटम असे गुलाबजामुन फुगले आणि त्याला लालसर कलर येईपर्यंत थोडंसं तळून दिलं आणि तळल्यानंतर जाळीत काढून घेतलं. तोपर्यंत पाक बनवण्यासाठी ठेवला.